मी कांचन भरतढोरे, राहणार जनतानगर, संगमनेर। भारतीय जनता पार्टी जिल्हा ओबीसी अध्यक्ष संगमनेरमध्ये। विषय असा आहे, संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिकची माहिती यासाठी संगमनेरकरांना सांगावीशी वाटते, म्हणून मी इथं सांगत आहे। मी स्वतः प्रथम अनुभव घेतलेला आहे। मला इतका आजार होता की मी माझा स्वतःचा गृहउद्योग चालवते। माझा बैठकीचा व्यवसाय आहे आणि मला बैठकीतनं जो काही रोजगार कमवावा लागतो त्याच्याशिवाय पर्याय नाही। त्या बिझनेसमध्ये सारखं गुंतून असल्यामुळे आणि त्या बैठकीमुळेच मला काहीतरी त्रास होत आहे, म्हणून मी बऱ्याच डॉक्टरांकडे जायची, ट्रीटमेंट घ्यायची, औषधं गोळ्या घ्यायची आणि तेवढ्यापुरतं बरं वाटायचं का परत 8 दिवस झोपून घ्यायची। त्यानंतर परत दुसरा डॉक्टर बदलायची। त्या डॉक्टरांना सांगायचे, अहो मला गुणच नाही आला तुमचा, सांगा। तर ते म्हणायचे वाटेल बरं। एक्सरे काढले, त्यांनी सांगितलेले औषधं घेतले, गोळ्या घेतल्या, पण फरक नाही। फक्त झोपून राहणे आणि झोपून राहिल्यावर कसं व्हायचं, आपला रोजगार आपण कसं मिळवणार। आणि मग एक जणांनी मला सांगितलं, तुम्ही आयुर्वेदिक घेऊन बघा। मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, तिथे पण मला काही गुण आला नाही। त्यानंतर मी फिजिओथेरपी, तर तिथे पण मी ट्रीटमेंट घेतली, तिथेही मला काही फरक वाटला नाही। मग असं करता करता मी जीवाला एवढे हरून गेले की खरंच आपण आता बरं होणार नाही का। आणि कोणालाही विचारायची की बाई कसं काय हे दुखणंच कसं लागलं कळाना। मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठवायला एक माणूस लागायचा, तेव्हा कुठं मी उठणार। आणि मला कुठलंच काम होत नव्हतं, पूर्ण माझ्या कमरेपासून पाय गेलेले होते आणि पायाला झोपले की रात्रीचे असे गोळे यायचे। गोळे यायचा तो वाताचा काय प्रकार आहे तो काही कळायचं नाही। आणि गोळे आले की आई आई करत ओरडतच मला उठावं लागायचं। पूर्वी एका पायाला गोळे यायचे, नंतर दोन्ही पायाला संगच गोळे यायला लागले आणि तिथून पुढं जे नसेचा प्रॉब्लेम झाला माझा। आणि त्या प्रॉब्लेममधून मला नंतर इतकं वेदना व्हायला लागल्या की त्या वेदना मला असह्य व्हायला लागल्या की मी अक्षरशः रडायची की ह्या दुखण्याने मी इतकी व्याकुळ झालेली होते। पण अशातच माझ्या कामानिमित्ताने मला एका व्यक्तीने त्यांनी मला सांगितलं, अहो ताई म्हणे तुम्ही त्या अशा अशा ठिकाणी जा, तुम्हाला फरक पडेल। मी त्यांच्या बोलण्याच्या विश्वासावर या ठिकाणी शोध काढीत बरोबर आले। तर हे हॉस्पिटल आहे ना, हे दवाखाना जो आहे यांची ओपीडी चालते गणेशनगर या ठिकाणी, ती ओपीडी चालते। पण त्या ओपीडीमध्ये मी गेले, तिथे औषध नाही, गोळ्या नाही, काढा नाही, मसाज नाही, अगदी 0 मेडिसिनमध्ये ट्रीटमेंट मिळते। आणि ती ट्रीटमेंट मी चालू केली। ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला इतका फरक जाणवला, कुणाला तो माझा आनंद सांगू आणि कुणाला नाही। जो कोणी असा व्याधी पीडित असेल, इतक्या खतरनाक आजारात लोळत असेल, त्या व्यक्तीला पहिली ही बातमी सांगावी की तू अशा अशा ठिकाणी जा आणि तुला गुण नक्की येईल। कारण मला आला म्हटल्यावर तुला नक्कीच येणार। तर मी बरेच पेशंट पाठवले या ठिकाणी आणि ते क्लिअर पण झालेले। पेशंटचं समाधानकारक गुण मिळायला पाहिजे, तर ह्या ठिकाणी मी असा गुण घेतलेला आहे की मला वाटलं होतं मी बरीच होणार नाही, पण मी आज बरी पण झाली। आणि आज मी चालते, उठते, स्वतःहून बसते आणि माझा व्यवसाय मी पुन्हा चालू केला आहे आणि माझं बैठकीचंही काम चालू आहे आणि व्यवस्थित पद्धतीने चालू आहे। का आता काही तुम्हाला हरकत नाही, तुम्ही आता बिनधास्त तुमच्या व्यवसायाला सुरुवात करा, काम करा। कधी काही वाटलं तर तुम्ही बिनधास्त या म्हणे, काही काळजी करायची नाही म्हणे, तुम्हाला आता काही आजार राहिलेला नाही। एवढंच मला सांगायचं आहे। आणि जे काही पीडित पेशंट असतील त्यांनी ह्या संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिकला भेट द्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।